श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। महिलांनी दर गुरुवारी हे काम करावे। सदैव तुमच्यावर स्वामींची कृपा राहील। स्वामी भक्त हो, आपल्यातील प्रत्येकाला असे वाटत असते की माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात। काही गोष्टी ज्या आयुष्यात ठरवलेल्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करतो आणि सोबतच स्वामींची सेवाही करतो। परंतु काही दोष अडचणींमुळे त्या गोष्टी पूर्ण होण्यात बाधा येते, अडचण येते। म्हणून गुरुवारी तुम्ही ही एक गोष्ट नक्की करा, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात अडचण येणार नाही आणि गुरुवारी स्वामी समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते। स्वामी महाराजांचा जाप करून आपल्या समस्या सुटतात, कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। गुरुवारी स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल। स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली, पूर्ण श्रद्धेने केली, तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल। स्वामींचा गुरुदेवतेचा दिवस म्हणजेच गुरुवार। स्वामींचा आवडता दिवस म्हणजे गुरुवार होय। गुरुवारी केली जाणारी कामे, सेवा यावर स्वामींचा आशीर्वाद राहतो। हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील। तुमचीही श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसाल। गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ मनाने पूर्ण श्रद्धेने स्वामींचे स्मरण करून हा उपाय नक्की करून बघा। जपमाळेने हा मंत्र जप करायचा आहे। घरातल्या महिलेने दर गुरुवारी हे काम नक्की करावे। जे हवे ते सगळे काही मिळेल। घरावर कोणतीही बाधा येणार नाही आणि स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील। तुम्हाला माहीतच असेल की गुरुवारचा दिवस हा स्वामींचा दिवस मानला जातो। स्वामींचा आवडता दिवस हा गुरुवार असतो। म्हणून दर गुरुवारी स्वामींची आरती करून स्वामींना गोड नैवेद्य दाखवावा। त्यात दूध, साखर किंवा गोड कोणतीही मिठाई किंवा पुरणपोळी आपल्याला शक्य असेल तसा गोड नैवेद्य गुरुवारच्या दिवशी स्वामींना दाखवावा। जो नैवेद्य तुम्ही दाखवाल तो नंतर घरातल्या सगळ्या लोकांनी प्रसाद स्वरूपात खायचा आहे। हे सगळे झाले की त्यानंतर आपल्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे दागिने ठेवत असाल तिथे 1 रुपया, 11 रुपये किंवा 21 रुपये दक्षिणा स्वरूपात तुम्हाला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे। असे तुम्हाला दर गुरुवारी करायचे आहे आणि कमीत कमी 11 महिने तुम्हाला हा उपाय करायचा आहे।
तिजोरीमध्ये जमा झालेले पैसे 11 महिन्यांपर्यंत खर्च करायचे नाही। 11 महिन्यानंतर त्या पैशाची आपल्या देवघरात कोणतीही लागणारे आवश्यक वस्तू किंवा देवाची कोणतीही मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती तुम्ही घ्यायची आहे। 1 रुपया दर गुरुवारी ठेवला तरी चालतो आणि जमत असेल तर दर गुरुवारी 11 रुपये ठेवले तरी चालतात। तुमच्या घरात तिजोरी नसेल तर एखाद्या डब्यामध्ये तुम्ही तो 1 रुपया, 11 रुपये आणि 21 रुपये टाकून जमा करू शकता। पण तुम्हाला हे फक्त दर गुरुवारीच करायचे आहे। ज्या गुरुवारी तुम्हाला चालत नसेल त्या गुरुवारी हा उपाय नाही करायचा, त्याच्या पुढच्या गुरुवारी करायचा। दर गुरुवारी आठवणीने हे एक काम घरातील महिलेने अवश्य करावे। 11 महिने सातत्याने करावे, शुभ वार्ता मिळेल। तुमच्या इच्छा नक्कीच स्वामी पूर्ण करतील। तर हा सोपा उपाय दर गुरुवारी अवश्य करा आणि स्वामी महाराजांनी जीवन जगण्याचे काही सोपे मार्ग सुद्धा सांगितले आहेत। जर आपल्या नशिबाने आपली साथ सोडली तर मरायचे नसते, तर स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते। जीवनातील मागील आठवणी आठवून रडायचे नसते, तर फक्त पुढच्या भविष्याचा विचार करून जगायचे असते। आपल्या कर्तृत्वाने आपण घडतो हे महत्त्वाचे असते। त्यामुळे जीवनातील कोणत्याही संकटांना कधी घाबरायचे नसते। जीवनात स्वप्नांच्या वाटेवर चालताना कधी एक ठेच लागली म्हणून थांबायचे नसते। धैर्याने पुन्हा त्याच वाटेवर चालायचे असते। हिऱ्यामुळे जशी दागिन्याची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसाची किंमत वाढते। आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी आपली वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांची किंमत करायला कधी विसरू नका। एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा, नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो। तुमच्या पाप पुण्याचा हिशोब हा होतोच। अडचणी ह्या आयुष्यात नसून त्या आपल्या मनात असतात। ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग मिळेल। माणसाची कदर करायला शिका। ना कधी आयुष्य परत येते ना आपल्या आयुष्यातील माणसं। भोळा भाबडा स्वामी राया, अक्कलकोटी भक्त येऊनी, कधी ना रिकामी जाई। जो आला स्वामी दारी, त्याची झोळी सुखाने भरून जाई। ज्याने त्याने ठरवायचे असते आपापले लक्ष, संकटे कितीही येवोत स्वामींचे असते सर्वत्र लक्ष। ज्यावेळी जाशील तू असा काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी साथ। तू घाबरू नको, त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हात। जाणिले समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणून ओठांवर असते फक्त श्री स्वामी समर्थ हे नाव। आयुष्याचा मार्ग हा दुर्गम अवघड डोंगरघाट, श्री स्वामी समर्थाविन कोण दाखविल वाट। ध्येयाचे साध्य करणे कितीही कठीण असो, जर
आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. जेव्हा सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव माझ्यावर. जिथे संपते मर्यादा तुझी तेथून साथ देतो मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काय तोटा आहे आपल्या भाग्याला, समर्थांचे पाय आहेत ना डोके ठेवायला. स्वामी भक्त हो, स्वामी महाराजांचे विचार खरंच जीवन बदलून टाकणारे आहेत. फक्त पूर्ण श्रद्धेने स्वामींची सेवा करा, त्याचे फळ तुम्हाला अवश्य मिळेल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.